त्याने माझ्या अल्पशा कलेला हे बहुमोल असा 100 रुपयाचा पारितोषिक दिलाय. त्यांचे आणि तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांचे आभार मानून माझ्या संगीत साथीच्या वतीने सिद्धेश्वर नाट्य मंडळ याच्या वतीने या बक्षीसला आदरपूर्वक स्वीकार. तसेच आमचे परममित्र हरिबुवा यांच्या मिसेस संगीता गाडी यांनी अल्पशा कलेला हे 100 रुपयाचा बहुमोल असं बक्षीस दिलं आहे. त्यांचे आणि तुम्हाला तमाम प्रेक्षकांचे आभार मानून याही बक्षीस महान आशीर्वाद असू द्या. चला म्हणते तुमच्या स्वस्थानी निघून उज्जैनी नगरीचा राजकर्ता राजा कीर्तिध्वज तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. माझ्या मनीप्रश्न एकच निर्माण झाला. स्वतःच पाताळ रोवण सोडिलं आणि या मृत्यूलोकाच्या ठिकाणी ब्राह्मणांचा छळ करण्यासाठी कावराईचं पावलं मांडली. कोणतं कारण? हे श्वेतासूर म्हणून यज्ञ करणं ब्राह्मणांचा धर्म झाला. कोणत्या देवतेची पूजा अर्चा करावी हा देखील ब्राह्मणांचा वैयक्तिक प्रश्न झाला. देवतांचा आणि दानवांचं वैर असताना आम्हा मानवांचं दांडविता करण्यासाठी आला असाल तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा. आपल्याला म्हणजे पप्पा पाहिजे होते त्या मस्त बांबू हाताने पण तोंडाची तरी बांधायचं. हे श्वेतासूर कल्पनेच्या वातावरणात भरारी मारण्याचा प्रयत्न करू नकोस. तेच भरारी मारणारे पंख छाटले जातील एवढं लक्षात ठेव. हे श्वेतासूर तुझ्या भीतीने माझी प्रजा थरथर कापू लागली. तुझ्या भीतीने एक सुवासिनी स्त्रिया वैदव्याच्या भिंतीला बसली. माझा वैरी जिवंत एवढे पराक्रम तुझ्या भावाला
ना अरे भाई इसका क्या चालू है इधर म्हणजे तुला पिडायचंच आहे मला ही दुसरी आहे अगं बंब देह पण आपण घाबरायचं नाही झालं चिंतामुळेच करू नका आमचे पराक्रम पाहून ते दूरवर पाहिले पण या अरण्याच्या ठिकाणी आपण एकटेच काय आहे चालू आहे ना या अरण्यात का बरं? समोर दिसणारा उंच पर्वत त्या पर्वताच्या ठिकाणी माझं वास्तव्य आहे. पर्वताच्या ठिकाणी तुमचं दिसतं. हो. पण त्या जगात तुझं कोणी नाही. या जगात कुणी नाही कोणी नाही. नाव काय आपलं निराधार आहे. निराधार आहात मला कुणीच राहणार नाही. आधार नाही हो. आधार हवाय मला वाटलं तुमच्याकडून जर मला आधार मिळेल माझ्याकडून आधार हवा म्हणून मी उठवते तुम्ही तुम्ही मला आधार देणार प्रश्न योग्य आहे हा. तुम्हाला जर का आधार हवा असेल तर आमच्या राज्यात एक दिवस राहा आमची काही पण मला आधार हवाय तू कोणतरी कसं पेके का बरं माझ्या जीवनाची सोबती बनू हे सुंदर मी विवाहित पुरुष आहे माझ्या जीवनात माझी धर्मपत्नी आहे असं असताना मी तुझ्या जास्त नव्हत हो मला सगळं एकूण माझं पती श्रमधर्मी असेल एखाद्या विवाहित पुरुषाच्या जीवनात जर का दोन स्त्री आल्या तर असलेल्या संसाराचा चळवळा होतो मला माझ्या संसाराचा चळवळा नाही तिला औषध करेल ना काही लागेल ना सर्व मी करेन तुमच्या बोलण्यावरून तुमचं अवलोकन केलं तुम्हाला विवाहाची फारच काही आहे
माझ्या राज्यात एक असे वीर पुरुष आहेत, ज्यांना योग्य वेळी मृत्यू मिळाले नसल्यामुळे असे एखादा तुमच्या पसंतीला वर निवडा. माझी इच्छा नेहमी पूर्ण करावी. सवारी नाही आता तो हरली आहे ऑलरेडी आणि आता माऊ कसे पडायचं. दिला बोलो बोलो. ती कुठे गेली? तुझी लक्षणं काही मला बघायची नाही. तुला वेळोवेळी सांगून सुद्धा तू ऐकत नसशील. म्हणून यार तू माझ्या पायाची तुझा अपमान केल्याशिवाय भारत करता राहिला नाही. त्याच्यासाठी गेला 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 कोण नाही. याच्या या मधात तू पाहिला नाही आणि याच्याही पुढे पाहणार नाही असं तू म्हणतोय. अरे मी आहे तशी आगळी वेगळी आगळी आणि वेगळी. काय पाहिल्यानंतर काही क्षण भीती वाटली. पण तुला सांगू ना काय ते? तू पण असा वाटतोय असा असं वाटतोय याच्या अगोदर मी कधी पाहिला पण नाही. माझ्यासारखा याच्या पुढे पाहिल मला माहित नाही. माझ्यासारखा मीच आहे. होय होय होय. मग आपण असं करूया काय ते? आपण लग्न उडून बघूया. तुझ्या समवेत मी लग्न काय करणार. काय 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 कमी आहे माझ्यामध्ये. ऐक तरी. काय काय समजा हा चुकून मी जर का तुझ्या समोर लग्न केलं हा हा आणि तुझ्या समोर जर का फिरलं, हा स्वप्न पाहू नकोस हा. चुकून म्हणतोय मी. अच्छा चुकून म्हणतोय. चुकून जर का मी मग काय होणार? लग्न केलं हा हा तुझ्या समोर फिरू लागलो हा तर तुला आई म्हणतील आणि मला मुलगा म्हणतील. मला सांग रे या जगामध्ये पुरुष आणि स्त्री दोनच ना. मग लग्न केलं आपल्याला आता लग्न केलं तर उद्या आपल्याला मुलं होतील मुलं म्हणतील मला आई म्हणतील मला बाबा म्हणतील. हे सगळं काय विचार केलाय? कोणत्यावर नाव काय तुझं? माझं नाव श्वेतासुराची लाडकी बहीण. म्हणजे माझ्या वैराची भगिनी. हिला दे हिला. समजलं नाही मला.
श्वेतासुरानं आजी माझ्या आजी राज्यावर हल्ला चढविला. आजी 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 म्हणजे आजी माझं काय लिहितो? त्याची भक्ती नाव काय तुझं? माझं नाव तू जर ऐकणार असशील, राजकर्त्यात तुझे कान कर्ण कसे अधीर ठेव. श्वेतासुराची लाडकी वेळी काय गेला ती मी. कालगिरा आहा. हे कालगिरे काय ते इथं आलीस, प्रेमाचे काही दोन गोष्टी बोललीस, वैराचं नाव ऐकल्यानंतर तू देखील माझी वैरी नाहीस. याच्यासाठी काय ते या स्थळाचा त्याग हा. कर. माझं राज्य सोड. चालते माझं. ए! मी कालगिरा इथं आली आहे ते माझ्या मनाने इथं आली आहे, आणि आली आहे ती सुद्धा माझ्या मनाने जाणार. पण एक लक्षात ठेव, याच्या अगोदर तू मला म्हणून मोकळा झालास. श्वेतासुर माझा वैरी आहे, आणि अर्थात तू सुद्धा कालगिरा त्याची बहीण सुद्धा तू सुद्धा वैरी आहेस. पण तुला सुद्धा मी सांगतोय, तुला सुद्धा मी सांगते, तुला जर 2 दिवस जगायचं असेल ना, तर माझ्याशी आता इथून चालतं. नाहीतर तुला काय करील माहिती आहे? ही कालगिरा काय करेल माहिती आहे? हे कालगिरे काय ते त्यावेळी जन्माला आलोय, मरण पाठीला बांधूनच घेऊन आलोय. तूच काय मोबाईल मध्ये बघ. छंदांतरी आलो, तरी सारखं काम करतोय. वारे, म्हणजे तुला तुझ्या पराक्रमाने घमेंड झालेली आहे. नवे आत्मविश्वास आणून मग मला सुद्धा बघायचं आहे. हे रस्ता स्वीकारले तुझा आवाज. अरे बाबू गेला तो गेला गेला. अरे काय नाही करणार तो युद्ध थांबवलं. पराक्रम संपले म्हणून नाही, पराक्रमाच्या भीतीने सुद्धा नाही. पण राज्यकर्त्या एक लक्षात ठेव, काय ते नंदीचं पुजारी एक पप्पांनी ना एक दिवस तरी ही एक कालगिरा काय माया चाल करते ते फक्त एक ना एक दिवस. प्रयत्न तोची परमेश्वर गेला गेला. श्वेतासुराने दोन भावंड माझ्या राज्यावर चाल करून आला. पराक्रमाच्या वल्गना केला. शेवटी या पाठीला पाय लावून कळाला. आनंदाची वार्ता पत्नीला सांगण्यासाठी उच्च हे खूप मोठा भावंड इकडे मी खबर खाऊन टाकला.